नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे व्याकरणचा त्याचं नाव काय आहे? शब्दशुद्धी. काय आहे? शब्दशुद्धी. आणि हा दुसरा सीझन आहे. तर दुसऱ्या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा पहिल्या सीझन मध्ये आपण पाहिले की शब्दशुद्धी काय असतात, त्यांची काही परिभाषा किंवा काही असं शब्द पाहिले जे अशुद्धीमध्ये आणि त्यामध्ये शुद्धीमध्ये त्यांचं परिवर्तन झाल्याबद्दल काय होते. तर याप्रमाणे आपण असं पाहिले. कुठे पाहिले? पहिल्या सीझन मध्ये. आता आपण दुसऱ्या सीझन मध्ये काय पाहणार आहे, चला बघूया. चलणार ना? चला बघा. आता तुमच्या समोर आलेलं आहे की जे अशुद्ध शब्द आहे त्याला शुद्ध रूप लिहायचा. बघा, असा काही पण प्रश्न तुमच्या समोर येणार तर तुम्ही काय करा, पहिला विचारूया. पहिला तुम्ही आपल्या मनात विचारून घ्या की या जे शब्द आहेत त्यात सगळं सही आहेत का, किंवा त्यांचा अर्थ कसा बद्दल आहे, त्यांची वेलांटी किंवा त्यांची मात्रा ते परिपूर्ण आहे का, की सही आहेत का, त्याबद्दलही तुम्हाला असं कळून जाणार आहे की यांचं उत्तर सही आहे की किंवा गलत आहे. तर बघा, इथे तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे की हिंदू. तर हिंदू यामध्ये तुम्ही पाहिला की पहिला जो तुमचा प्रश्न होता त्यामध्ये अशी वेलांटी दिलेली आहे आणि इथे अशी. तर जे लाल रंगाचे मी लिहिलेले आहे त्यातून तुम्हाला हा सही उत्तर आहे, तुमचा हा सही उत्तर आहे. आणि जे काळ्या रंगात लिहिलेले आहे हा तुमचा प्रश्न आहे. तर सरळ सरळ प्रमाणे म्हणू तर हा तुमचा प्रश्न आहे आणि हा तुमचा उत्तर आहे. कळलं? हो. तर आता दुसरा बघूया. इथे बघा, रूप आणि रूप. तर हा जे रूप आहे त्याच्यात एकही शब्द निघतात आणि ते खरंच सगळं प्रमाणे राईट आहे, म्हणजे सही आहे. काय आहे? सही दिलेली आहे. आता इथे बघा, श्राप आणि इथे साप. तर इथे जे श्राप आहे ते श्राप बद्दल आहे. तर इथे शाप म्हणजे याबद्दल तुम्हाला असंही प्रमाण. तर यांच्या श्र आहे, यांचा स आहे. तर या रूपांतरण केलेले आहे. इथे बघा, दिवार. तर इथे पण दिलेले आहे दिवार. तर याप्रमाणे तुमचा जे प्रश्न आहे तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर त्याचं उत्तर पण बघून घ्या. कळलं? हो. आता अजून काय आहे त्याचं बघूया. बघा, पाचवा अतिथी. इथे अतिथी. तर यांची मात्रा बघा कसे आहे आणि यांचा. तर अशा प्रमाणे हा परिवर्तन होत आहे. इथे बघा, साधू. इथे पण साधू. तर इथे पण वेगळं आहे आणि इथे पण वेगळेल्या आहेत. सहस्त्र. इथे सहस्त्र. तर इथे वेगळा आहे आणि इथे पण वेगळा आहे. रुपया आणि इथे रुपया. तर इथे वेगळं आहे आणि इथे. तर याप्रमाणे जे परिवर्तन असतात त्या या प्रश्नाबद्दलही होतात. तर त्यांचं उत्तर खरेप्रमाणे काय आहे किंवा त्यांचं कशा प्रमाणे लिहिलेलं आहे हे तुम्हाला बघायचं आहे आणि नीट प्रमाणे त्यांचं उत्तर पण तुम्हाला लिहायचं आहे. कळलं की नाही? सांगा लवकर. हो. बघा, एक उदाहरण देते मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर लिहितात, तुम्हाला असं स्वमत असं प्रमाणेही प्रश्न येणार तर तुम्ही लिहितात. तर त्यामध्ये तुम्ही काय करता, जाऊ द्या, तुम्ही निबंध लिहितात. निबंध माहित आहे ना तुम्हाला? हा. निबंध लिहिता जेव्हा तुम्ही, तर तेव्हा तुम्ही लिहिताना असा विचार करतात का की कोणती वेलांटी लागणार, हे होतच का ना? जेव्हा तुम्ही झटकन झटकन लिहिता, त्यात तुमच्याकडे वेळ कमी आहे, तेव्हा तुम्ही लिहितात. तर लिहिता लिहिता तुम्ही असं करताय की तुम्हाला असं मत अतिथी लिहायचा, तर तुम्ही अतिथी लिहिला. तर थी मध्ये तुम्ही काय होता की घाबरून जाता की यामध्ये कोणता वेलांटी होणार, पहिला या दुसरा. तर याप्रमाणे असं कसं होणार? तर याप्रमाणेही मी तुम्हाला असं दिलेले आहे काही शब्द. कारण की जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा तुम्हाला कळणार की या पहिला वेलांटी येणार या दुसरा वेलांटी होणार. कळलं? कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, सातवा सहस्त्र. इथे रुपया आणि रुपया. तर यांचा एकच आहे, दोघांचा जे शब्द आहे ते एकच ही आहे. आता बघा, तुमच्या समोर दुसरा प्रश्न आहे. शब्दों को गलत रूपों के सामने गलत का चिन्ह लगाओ. आता इथे काही शब्द दिले आहे, जे सही आहे त्याच्याकडे काही करायचं नाही, जे गलत आहे त्याच्यावर गलत असं चिन्ह करायचं आहे. तर पहिला काय आहे? शोभा आणि शोभा. तर इथे जे हा शोभा आहे ते गलत आहे, तर हा सही आहे. कारण इथे शोभा याच नाव दिलेले आहे आणि इथे शोभा म्हणजे कोणताही रूप तुम्हाला हे शोभा नाही देत आहे. तर याबद्दल यांची शोभा अलग आहे आणि नाव जे होते ना शोभा, तर हे वेगळं आहे. तर हे नाव आहे क्योंकि. क्योंकि. तर इथे जे क्योंकि दिलेला आहे हा सही आहे आणि हा गलत आहे.
ब्राह्मण, तर इथे ब्राह्मण हा सही आहे, हा गलत आहे. तर याबद्दल याच्या ठिकाणी तुम्हाला जे गलत आहे त्यांच्या समोर तुम्हाला गलत असा चिन्ह करायचं आहे. इथे बघा चिन्ह आणि इथे चिन्ह. तर इथे तुम्ही बघणार की यांचं ह मध्ये चिन्ह आहे, तर हे गलत आहे आणि हा तुमचं जे हे सही आहे. कळलं की नाही तुम्हाला? कळलं. आता इथे बघा शिखर आणि इथे शिखर. तर शिखर, शिखर म्हणजे उंच आणि इथे शिखर. तर शिखर हा वेगळा शब्द आहे आणि याचं उत्तर जे शिखर आहे ते तुमच्या सही आहे. कळलं? हो. आता इथे बघा शासन आणि शासन. तर शासन म्हणजे काय? नाही माहीत, म्हणजे त्यांचा अर्थही नाही आहे. शासन म्हणजे जे आपल्या जे आपण जो बी कार्य करते त्यामध्येही करणार त्याचं कानून कायदा असतात त्यांना म्हणतात शासन. तर इथे यांचं उत्तर काय आहे? गलत. आणि यांच्या समोर तुम्हाला काय करायचं आहे? सांगा मला तुम्ही लवकर. हा, तसेच हे करायचं आहे. तुमचं जे बोलणं आहे ते सही आहे, तसंच ही करायचं आहे. जे तुमचा प्रश्न तुम्हाला मिळाले आहे, जेव्हा तुम्हाला असं वाटते की हा वेलांटी गलत आहे तर त्यांच्यासमोर गलत असा चिन्ह करायचा आणि जे सही आहे त्याला सोडून द्यायचं. कळलं? आता अजून बघूया की कोणते प्रश्न आहे. चला बघा प्रश्न 3, नीचे दिए गए शब्दों में से शुद्ध रूप छाटकर सामने लिखो. इथे तुम्हाला काय करायचं आहे? काही तुमच्या समोर काही प्रश्न दिलेले आहेत, त्यातून तुम्हाला असं जे शब्द तुम्हाला असं जे शब्द आहे ते सही आहे तुम्हाला तिथे लिहायचं आहे, उत्तरमध्ये लिहायचं आहे. तर पहिला शब्द काय आहे? मृत्यू, मृत्यू, मृत्यू. तर तुम्ही बघणार की हा मृत्यू जो आहे, मृत्यू म्हणजे पहिला मृत्यू लिहिला आहे, दुसरा मृत्यू आहे आणि तिसरा मृत्यू आहे. तर याबद्दल कोणचं सही आहे त्या तुम्हाला लिहायचं आहे. काय करायचंय? लिहायचं आहे. तर इथे उत्तर दिलेलं आहे, तर हा जे आहे तुमचा दुसरा, तर हे तुमचं सही उत्तर आहे. कोणतं आहे? सही उत्तर इथे दिलेलं आहे. आता दुसरा बघूया. मातृभूमी, मातृभूमी, मातृभूमी. तर तुम्हाला असं वाटतं, तुम्ही त्यामध्ये तुम्हाला असं वाटतं ना की हे सही आहे का? तुम्ही तिथे काय करता? गुंततात की हे सही आहे का? जसं मातृभूमी, तर तुम्हाला वाटतं की हा हे गलती आहे. पण इथे मातृभूमी बी दिलंय, इथे मातृभूमी. जेव्हा आपण उच्चारण करते तेव्हा दोघंही कसं आहे? एक जसंही आहे. परंतु याबद्दल तुम्हाला असं तुम्ही गुंतलेले जाते का? कारण की तुम्हाला जे वेलांटी आहे हे नाही माहित आहे की कोणती वेलांटी त्यामध्ये लागणार आहे. बघा इथे मातृभूमी दिला आहे, इथे मातृभूमी. तर हा जो पहिला वेलांटी दिलेला आहे ना मी बद्दल, तर हा तुमचा सही उत्तर आहे आणि हा तुमचा गलत. तर याबद्दल तुम्हाला असंही तुम्हाला कळणार आहे किंवा करायचं आहे की यांचा जे प्रश्न आहे किंवा यांचं जे उत्तर आहे तर कशाप्रमाणे ते सही आहे तर कशाप्रमाणे ते गलत आहे. तर याही प्रमाणे तुम्हाला असं शिकायचं आहे. कळलं? हो. अजून काही असं वाटतंय की तुम्हाला की जे नाही कळणार? सांगा लवकर. कळलं. छान. तर आता अजून काय आहे बघूया. बघा इथं झूठ, झूठ, झूठ. आता तुम्ही जेव्हा उच्चारण करता झूठ, 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 तर तुम्हाला असं वाटतं हे पण सही आणि हे पण सही. पण इथे जेव्हा झूठ बोलतो आपण तर ज नाही झ याचा उच्चारण होते. तर याबद्दल आपल्याला कोणतं सही आहे? हा, हा जो आहे आपल्याला सही दिलेली आहे. तर आपण इथे या लिहिल्याचं आहे की झूठ. आता चौथा, परीक्षा, परीक्षा, परीक्षा. आता परीक्षा जेव्हा आपण बोलतात परीक्षा, तर परिक्षा, तर याबद्दल परीक्षा नाही होणार, परीक्षा पण नाही होणार. या जे वेलांटी आहे त्याचा हे सही होणार. तर यांना म्हणतात आपण परीक्षा. कळलं? हो. अजून काही आहे जे नाही कळत आहे याबद्दल? सांगा लवकर. आहेत का असा की जे नाही कळत आहे तुम्हाला आणि नाही असं कळतं की हा कसा प्रश्न आहे किंवा हा कळाले आहे? छान. आता आपण पाचवा बघूया. शक्ती, शक्ती, शक्ती. आता यामध्ये तुम्ही पाहणार की इथे शक्ती दिलेली आहे पण यांची वेलांटी वेगळी आहे. इथे श क ती दिली आहे. तर शक्ती जेव्हा आपण म्हणतात जे क म्हणजे क जे आहे त्याचा आढा आहे. तर याबद्दल तुमचा जे प्रश्न आहे त्याचं उत्तर कोणतं आहे? इथे मी दिलेलं आहे शक्ती. तर हा याचा उत्तर आहे की यांचा प्रश्न कसा आहे? शक्ती. तर याप्रमाणे यांचं उत्तर हा सही आहे. कळलं की नाही कळलं? कळाले. छान. आता अजून काय आहे बघूया. बघ, अते प्रश्न चौथा, नीचे दिए गए वाक्यों में उचित शब्द चुनकर लिखो.
खालती काही वाक्य दिलेले आहेत, त्यातून शोधायचं आहे आणि तुम्हाला जे खरंच आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर पहिलं काय, कृपा शांतीपूर्वक बैठिये. तर कृपया, तर इथे कृपया दिलेले आहे आणि कृपया दिलेला आहे. तर कृपया तुम्ही नीट प्रमाणे बसून घ्या किंवा शांतीपूर्वक बसून घ्या. तर याचं उत्तर जे आहे ते हे सही आहे. कोणता? हे जो कृपया आहे हे सही आलेलं आहे. कळलं? हो. आता दुसरा बघूया. हमारे देश में अतिथी को भगवान माना जाता है. तर तुम्हाला मी उत्तर लिहिलेलं आहे. तर अतिथी इथे पण आहे, इथे पण आहे. तर मी तुम्हाला काय सांगितले आहे, परत मी नाही सांगणार, तुम्हीही मला सांगणार. सांगा सांगा. चला मी सांगते की अतिथी यांचा पहिला वेलांटी असतात, म्हणून आम्ही यांचं उत्तर अतिथी असं दिलेले आहे. कळलं ना आता? हो. तर असंही चांगले प्रमाणे तुम्ही या सगळं जे आहे ते नीट प्रमाणे त्याचा वाचन करू या. आता तिसरा बघूया. तिसरा बघा बेटा. तालाब में सुंदर कमल खिले. तर तलाव हा रिकामी आहे, पण तलाय आणि तलाव जेव्हा आपण तलाय असं म्हणतात, तर तलाय आपण नाही. तलायमध्ये आता का सुंदर कमल नाही, कुठे येतात? तालाबमध्ये. तालाबमध्ये. तर याप्रमाणे जे तालाब दिलेले आहे त्याचं उत्तर हा सही आहे. कळलं? हो. तर आता आपण जाणार आहे चौथा प्रश्नाला. कुठे? चौथा प्रश्न. तुम्हारी वार्षिक रिकामा कब समाप्त होगी. तर इथे परीक्षा आणि परीक्षा दिलेली आहे. तर आपल्याला काय लिहायचं आहे? परीक्षा असं लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? परीक्षा असं लिहायचं. तर यांचं उत्तर परीक्षा हा सही दिलेला आहे. कळलं की नाही तुम्हाला? कळाले आहे. आता अजून काय आहे बघूया का? चला आता बघा, पांचवा प्रश्न. राम और लक्ष्मण रिकामा विश्वामित्र के साथ सीता स्वयंवर में पहुंचे. कुठे? सीता स्वयंवर. तर कोणत्या सोबत पोहोचले होते? मुनी सोबत. तर मुनी इथे आहे आणि मुनी, तर या जे बद्दल मुनी आहे ते तुमच्या सगळं प्रमाणे सही उत्तर दिलेले आहे. आता सहावा बघा. आज गर्मी है. तर रिकाम्याच्या का बहुत. तर इथे पण बहुत दिलेलं आहे आणि इथे पण. पण पहिली कोणती वेळांती असणार? ही. तर यांचं उत्तर काय होणार? हे. कळलं की नाही? कळलं. छानपैकी. आता आपण सातवा बघूया. दशरथ एक रिकाम्या राजा था. कसा राजा होता? दयालू. तर इथे पण दयालू आहे, इथे पण. पण यांची वेलांटी काय आहे? हे. तर इथे आपल्याला काय लिहायचं आहे? दयालू अशा लिहायचा आहे. कळलं? हो. छान. आता आपण आठवा बघूया. सैनिक रिकामा की रक्षा के लिए अपने प्राणों की परवाह नहीं करता. तर मातृभूमी आणि मातृभूमी. तर इथे मातृभूमी, तर मात्र नाही, मातृभूमी. तर यांचं उत्तर काय दिलेलं आहे आपल्याला समोर? मातृभूमी अशा प्रमाणे याचं उत्तर दिलेलं आहे. तर याबद्दल तुमचं जे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा प्रश्नाचं उत्तर आपण नीट प्रमाणे लिहायचं आहे तुम्हाला आणि लिहून त्याला वाचन पण करायचं आणि सर्वश्रेष्ठ गोष्टी समजून घ्यायचा आहे. कळलं? हो. तर हा झाला आपला प्रश्न आणि उत्तरे. आता अजून काय बघणार आपण? सांगा, तुम्ही सांगा मला. अजून प्रश्न उत्तर. तर प्रश्न उत्तर याप्रमाणे आपल्याला झालेला आहे. तर तुम्हाला असं वाटते की मी नाही, तुम्हाला काही असं प्रश्न आहे जे नाही समजून घेते आहे किंवा नाही समजलं असं आहेत का? नाही. छान. चालेल. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे यांचा प्रश्न आणि उत्तरे येणार आणि कशा हा ज्या वेलांटी किंवा मात्रा यांच्या महत्त्व दिलेले आहे. यांचं महत्त्व बरोबरही आपल्यासाठी जे उपयोग करण्यासाठी शब्द आहे त्याला आपण बघून लिहायचं आणि लिहून लिहून काय करायचं? तिचं पठण करायचं आहे. जेव्हा तुम्ही पठण करणार तेव्हा तुम्हाला कधीही त्याला विसरणार नाही आणि कोणती वेलांटी कशासाठी उपयोग केलेला जाते हे सर्वश्रेष्ठ महत्त्वाचे आहे. ते आपल्याला माहीत जाणार आहे. जेव्हा ते आपल्याला माहीत जाणार आहे तेव्हा कोणताही असा शब्द नाही जे आपल्याला नाही समजणार आहे. अजून जे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहे त्याला नीट प्रमाणे आणि नीट प्रमाणे त्याचा लिहून घ्या आणि लिहून त्यांचा वाचनही करूया. अजून काही असं आहे का जे तुम्हाला नाही कळणारही किंवा तुम्हाला जेव्हा तुम्ही कळणार तेव्हाही तुम्हाला समजणार आहे. तर याप्रमाणे असा काही शब्द आणि प्रश्न दिलेले होते. प्रश्न आणि उत्तरे पण दिलेले त्यांना समजून घ्या. धन्यवाद.